मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. मी उठलेले आहे रोजच्या वेळेस, फ्रेश झाले, अगोदर चेहरा वगैरे धुवून घेतला, म्हणजे डोळ्यातली झोप जाते. आणि थंडी खूप आहे ना, खूप थंडी, अति थंडी झालेली आहे ना. म्हणजे 3-4 दिवस झालं ना, खरंच बघा असं झालेलं आहे की उठावंसं वाटत नाही, त्या अंतरात बाहेर निघावंसं वाटत नाही, असं झालेलं आहे. तरी पण बघा वेळेत उठणं गरजेचं आहे, कारण नंतर खूप लेट होत आहे, एकही कामं माझे वेळेत आवरेनात असं झालेलं आहे. त्यामुळे मी 5 वाजताच उठते. थंडी असो, गरमी असो, कसंही वातावरण असो, वेळेत उठणं खूप गरजेचं आहे. तर रात्रीची भांडी क्लीन झालेले, पूर्ण पाणी निचरा झालेले. तर अगोदर सगळे भांडी मी रॅकला लावत आहे. आणि टॅबलेट घ्यायची आहे मला, तर गरम पाणी करायला ठेवते इकडं आणि टॅबलेट घेते. म्हणजे पित्त जे आहे ना ते खूप वाढलेलं आहे माझं, त्यामुळे मॉर्निंगला अनुषापोटी जे आहे ना टॅबलेट घ्यायची असते मला. तर इकडे टिफिन पण मी लावून ठेवत आहे. म्हणजे रात्री खूप सारे भांडे मी क्लीन केलेले होते, टिफिन वगैरे, म्हणजे इव्हनिंगला झालेलं नाही म्हणून सगळे भांडे एकत्र जमा केले. म्हणजे थोडासा लेट झाला ना स्वयंपाकाला, मग असा गोंधळ होतो. मग रात्री खूप सारे भांडे झालेले होते. तर सगळे भांडे मी इकडे रॅकला लावले, थोडेफार राहिलेले, पण अगोदर मी पाणी गरम करायला ठेवते. म्हणजे पाणी गरम होत राहील तोपर्यंत मी भांडे सगळेच रॅकला लावते. आणि तसं तर आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि ज्यांना वजन वाढ वगैरे हा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी हळदीचं पाणी प्यावं मॉर्निंगला, छान असतं. म्हणजे ज्यांचं जास्त वजन आहे त्यांच्यासाठी ना खूप फायदेशीर आहे हळदीचं पाणी. आणि कोमट करायचं आणि यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं मॉर्निंगला अनुषापोटी, छान असतं. आणि हिवाळ्या दिवसात खास करून खूपच छान असतं. पण मला टॅबलेट घ्यायची आहे म्हणून मी फक्त इकडे पाणी कोमट करून घेतलेलं आहे, यामध्ये हळदी पावडर वगैरे टाकलेली नाही आहे. आणि टॅबलेट मी केव्हापासून शोधत आहे, म्हणजे रात्री मी कुठं ठेवली मला भेटतच नव्हती, तर दिनेश आणून दिलेलं आहे. तर अगोदर टॅबलेट घेते, मग त्यानंतरच माझी पुढची कामाला सुरुवात होते. आणि दिनेश पण उठलेला आहे, म्हणजे दिनेश जात आहे रनिंगला आणि मी लागलेले माझ्या कामात. दिनेश पप्पाही उठलेले आहेत, म्हणजे त्यांना जायचं आहे लवकर गॅरेजला. तर सगळे आपापल्या कामात, म्हणजे असं नाही की घरामध्ये जास्त वेळ कोणी झोपतं. 6 वाजेपर्यंत घरात अंथरूण दिसत नाही, कारण सगळेजण 5 वाजताच उठतात. कारण सगळ्यांना आपापली कामं आहेत आणि मला माझी कामं, म्हणजे आपली तर कामं अशी असतात ना, दिवसभर करत राहा ती कामं आवरतच नाहीत, असं आहे. तर आता आलेले आहे मी बेडरूममध्ये आणि अगोदर इकडे झाडू मारून घेते. मग किचन, हॉल आहे, इकडची रूम आहे, अंतरण काढायचं आहे तिकडचं, म्हणजे दिनेशनं तिकडं अंतरण टाकलेलं होतं, तर ते पण काढायचं आहे, उठून तसाच गेलेला आहे. परत बाहेरची अंगणाची साफसफाई हे तर आहेच, पण त्या बाहेर दिसत नाही आणखी, म्हणून मी दार गेट काहीही काढलेलं नाही, फक्त आतमधलंच माझं साफसफाईची कामं चालू झालेले आहेत. परत यांचं आवरत आहे, तर यांच्यासाठी चहापाणी हे पण मला करायचं आहे. तर झालेले बेडरूममधलं, हात आलेले मी किचनमध्ये. भांडे कोणी सगळे रॅकला लावलेले आहेत, किचन पूर्ण म्हणजे रिकामी करून घेतलेले आहे. म्हणजे पसाराही तो असतो, पण मॉर्निंगला जे आहे ना भांडे कुंडे सगळे मी रॅकला लावते, थोडंसं ठीक वाटतं. मग स्वयंपाकाला सुरुवात झाली की मग किचन भरून पसारा होतो, ते तर चालतच राहणार आहे. पसारा होतो, आपण काढत राहतो. तर आता आलेले मी बाहेर हॉलमध्ये, सगळे सोफ्याचे कवर झटकून मी अंतरलेले आहेत आणि झाडू मारून घेत आहे. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे, म्हणजे 6-6:30 वाजेपर्यंत उजेड येतच नाही, म्हणून मी दार गेट काहीच काढत नाही या वेळेमध्ये. तरी पण आता बाहेरची अंगणाची साफसफाई मला करायची आहे, थोडंसं लवकरही कामं मला आवरायची आहेत, कारण नंतर करेन ना सगळं उलटं होतं. म्हणून म्हटलं आंघोळीच्या अगोदर सगळी पारशी कामं करून घ्यायची, कारण आजचा वार रविवार आहे आणि हा पुस महिन्यातला पहिला रविवार आहे. तर आज सूर्यनारायणची पूजा करायची आहे, म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे सगळ्या कामाला. म्हणजे दररोजचं पण असंच आहे, पण आज थोडीशी घाईगडबड जास्त आहे, कारण पूजा ना म्हणतात की 7 वाजेपर्यंत करावं, पण 7 वाजेपर्यंत होणार नाही, काही नियम आहेत ह्या पूजेचे. तर पूर्ण तर नाही, थोडेफार नियम मी फॉलो करते. म्हणजे 7 वाजेपर्यंत आपल्याला सूर्यनारायणची पूजा मांडायची असते, आरती करायची असते, पण 7 वाजेपर्यंत माझी कामं जी आहेत ना खूप जास्त आहेत, आवरत नाहीत. तर 8-8:30 वाजेपर्यंत मी पूजा करून घेते. तर अगोदर तर मी अंगणाची साफसफाई करून घेते. तर आलेले बाहेर बघू शकता सगळीकडे अंधार, समोर घरं नाहीत, एकदम शेत आहेत, बघायला भीती वाटते तिकडं. आणि दिनेश पप्पा पण गेलेले, दिनेश पण गेलेला आहे, यावेळेस घरी पण कोणी नाही आहे. तर मी आता एकटीच माझ्या कामात लागलेले, कारण आता जास्त वेळ ठेवेन तर नंतर ही कामं सगळी, म्हणजे आता पूजा वगैरे मांडायची आहे, त्यावेळी ती सगळी कामं करायला ठीकही वाटणार नाही, सगळं उलटं होणार आहे, म्हणून मी आताच आवरून घेत आहे. आणि सगळ्या लाईटा चालू आहे, मी कुठलीही लाईट बंद केलेली नाही, कारण एकदम अंधार असतो ना, भीती वाटायला लागते. तर अगोदर तर जे दिवसभराचा कचरा वगैरे जमा असतो ना ते टाकून आलेला आहे मी. आणि आता पोर्समध्ये झाडू मारून घेते आणि पाणीचा म्हणजे बोर चालू करून सगळ्या झाडांना पाणी देते, अंगणाची साफसफाई करून घेते. थोडंसं अंधार आहे, बाहेर दिसत नाही आहे, पण जितकं दिसलं तितकं मी करणार आहे, कारण नंतर ही कामं मी ठेवणारच नाही आहे. दररोजचं कसं असतं ना, यावेळेत काही दिसत नाही म्हणून आतमधली सगळी कामं आवरते आणि नंतर मग मी 7-7:30-8 वाजता म्हणजे छान उजेड आला ना त्यावेळेत अंगणाची साफसफाई करते. पण याच वेळेस सगळं आवरत आहे, कारण ज्या दिवशी व्रत वैकल्य आहे, पूजा पुनस्कार आहे, त्या दिवशी मी मॉर्निंगलाची सगळी कामं आवरून घेते, जी ही साफसफाईची कामं आहेत. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारून घेणं, फरशी पुसणं, अंगणाची साफसफाई करणं, ही सगळी कामं माझी मॉर्निंगलाच होतात घाई गडबडीमध्ये, कारण नंतर काय ठीक वाटत नाही. तर झालेले पोर्समध्ये झाडून आता अंगणी मी झाडून घेत आहे. तर झालेले सगळं झाडून आता बोरवेल चालू करते. आणि यावेळेत मी कुठलेही घागरी हांडी काहीच भरत नाही आहे, कारण नंतर भरणार आहे सगळं. अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी देते, म्हणजे कसंही वातावरण असो, झाडांना म्हणजे कुंड्यातल्या झाडांना पाणी दररोजच्या दररोज दिलं पाहिजे, तेव्हाच ते छान ग्रो
करतात छान असं दिसतात. बघू शकता छान असं सुंदर दिसत आहेत ना, कारण दररोजच्या दररोज मी पाणी देत असते आणि त्याचं छाटणं जे गवत वगैरे येतं ते मी वरच्यावर क्लीन करत असते, म्हणून व्यवस्थित आहे सगळे झाडं. तर इकडे बोरवेल चालू केलेला आहे आणि अगोदर सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पोर्स पूर्ण वायपरनं पाणी वडून घेते. आणि यावेळेस शेरू नाही आहे घरामध्ये, तो पण बाहेर गेलेला आहे, म्हणजे त्यालाही एक वेगळी ड्युटी लागलेली आहे. घरात राहतच नाही, त्याच्या मनात आल्यासारखं आहे. तर इकडे बघू शकता पाईप पण उपसलेला आहे, म्हणजे पाईप नाही व्यवस्थित बसतच नाही. दिवसभर ते पाईप जेव्हाही मी बोरवेल चालू करते ते निघत असतं, म्हणजे पाण्याचा प्रेशर जास्त येतो ना त्यामुळे. इकडे सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. पोर्सही धुवून घेतलं मी, अंगणी स्वच्छ धुवून घेते. आणि इकडे जे म्हणजे कचरा जमा करण्याचं जे बकेट मी केलं आहे ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. म्हणजे मॉर्निंगला ही सगळी कामं आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. एकदम छोटी छोटी असतात पण वेळेत करणं गरजेचं आहे, कारण दिवसा आपण ही कामं केली ठीकही वाटत नाही, म्हणजे थोडंसं उलटं सुलटं सगळं अशी कामं होतात ना. तर झालेलं आहे सगळं पाणी वगैरे देऊन. आता पोर्समध्ये म्हणजे पूर्ण वायपरनं पाणी मी ओढून घेते. वायपर म्हणजे तुटलेलं आहे खूप दिवस झालं, पण काही नाही व्यवस्थित चालतं म्हणून मी नवीन घेतलेलं नाही आहे. प्रयत्न केला की याला दांडा बसवायचा, पण बसत नाही आहे, ते लूजच झालेलं आहे. तर असं पण व्यवस्थित चालतं, म्हणजे जितके दिवस चालतं तितके दिवस चालवायचं, असं नाही की नवीनच आणायचं आहे आपल्याला, कारण आपली कामं होत आहे तर मग करायचं ना. नवीनच प्रत्येक गोष्टी नवीनच आणायचं असं काही नियम नाही आहे माझ्याकडे. तर इकडं झालेलं आहे पूर्ण पोर्सी मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता रांगोळी वगैरे आणखीन मी काढणार नाही, नंतर काढणार आहे. अगोदर मी आता आतमधली थोडीफार जी कामं राहिली ती आवरून घेते, आंघोळ करून घेते, पाणी भरून घेते आणि पूजेची तयारी करणार आहे. म्हणजे थोडंसं लवकरच मला पूजा मांडायची आहे. आणि आजच्या पूजेमध्ये ना जे हिरवं असतं ना ते लागतं. काय ढाळा पाहिजे, करडा पाहिजे, जवस पाहिजे, जेही आता शेतामध्ये आहे पीक ते आपल्याला या पूजेला ठेवायचं असतं. ऊस, ढाळा ही सगळं जे आहे ना आता शेतातलं लागतं आणि ते पण मला पूजेची सामग्री घ्यायची आहे. म्हणजे थोडीफार इथंच खाली आहे, ते पण मी घेऊन येणार आहे. फुलं थोडीफार मी काल मार्केटहून आणायला लावली, थोडीफार इथून घेणार आहे. म्हणजे आजकाल फुलं उगवत नाहीत थंडीमुळे. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरल्यानंतर अगोदर आंघोळ झालेली आहे आणि आता आलेली मी किचनमध्ये. खिडकी वगैरे उघडलेली आहे आणि किचन पण मी क्लीन करून घेतली. म्हणजे रात्री क्लीन होते तरी पण बघा रात्रभरातून हलकीशी धूळ येतच असते, म्हणून मी स्वच्छ केलेलं आहे. आणि लिंबूचं जे रायतं मी तयार केलेलं आहे ते पण हलवून ठेवलं. म्हणजे आता त्याला तडका द्यायचा आहे पण होत नाही मला, दररोजच्या दररोज मी त्याला फक्त हलवते आणि ठेवत आहे. आणि आता अगोदर मी बनवत आहे इकडे चहा. तर माझा डिकाशन चहा बनतो, म्हणजे दुधाचा चहा पीत नाही आजकाल मी. तर इकडे 1 कप पाणी घेतलेलं आहे, चहा पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकलेली आहे. आणि इकडं पुदिना आणि लिंबूची पानं हे टाकलेत. म्हणजे एकत्रच मी स्वच्छ धुवून डब्यात भरून ठेवले फ्रीजमध्ये. म्हणजे जेव्हाही घाई गडबड आहे किंवा रात्रीची वेळ आहे त्यावेळेत आपल्याला हे भेटून जातं, म्हणून अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. कारण आपण पुदिना आणि लिंबूची पानं टाकून ही चहा बनवलं ना तर दूध टाकण्याची यामध्ये गरजच वाटत नाही आपल्याला. तर चहा उकळलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा म्हणजे मॉर्निंगची सुरुवात माझी चहापासून होते. चहा पिल्यानंतर फ्रेश वाटतं आणि सगळी कामं मी छान एनर्जी फुल होऊन करत असते. कारण चहाची असं एक सवय आहे ना की ते सुटत नाही आहे. दुधाचा चहा तर पित नाही आहे, पण डिकाशन चहा तरी लागतच आहे. तर चहा पिऊन झालेला आहे. आता मी घेतलेला इकडे कुकर आणि अगोदर मला डाळ लावायची आहे कुकरला. म्हणजे जी पुढची कामं आहे ते तर होणार आहेत, पण अगोदर डाळ लावते. म्हणजे जोपर्यंत ती डाळ शिजेल तोपर्यंत मी देवपूजेची सगळी तयारी करून घेते. म्हणजे पूजेला यास थोडासा मला लेट होणारच आहे. पाणी पण भरायचं आहे, हांडे पण क्लीन करायचे आहेत. तर खूप सारी कामं यावेळेत आपली होऊन जातात. म्हणजे मॉर्निंगची धावपळ आपली कशी असते ना, असं म्हणतात की कुस्ती खेळासारखं काम, म्हणजे गावाकडे असंच म्हणलं जातं. मॉर्निंगची कामं म्हणजे कुस्ती खेळासारखी. म्हणजे ती कामं आवरायची म्हणजे ती कामं कधी एकदाची आवरतात आणि कधी त्यातनं आपण जिंकू असा विचार असतो. म्हणजे गावाकडची भाषा थोडीशी अशी असते, म्हणजे काही ताईंना हसू पण येईल या गोष्टीवरनं. तर इकडं डाळ मी स्वच्छ धुलेली आहे तुरीची आणि डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि शिजत ठेवलेलं आहे. आणि संग मी चिंचही शिजत ठेवत आहे. म्हणजे ओली चिंच आहे, ती चिंच थोडा वेळ आपल्याला जास्त शिजून घ्यायचं. म्हणजे जसं पिकलेली चिंच असते ना लाल, त्याला जास्त वेळ लागत नाही. गरम पाण्यात टाकून ठेवलं तरी पण त्याचा पल्प निघून येतो. पण ही हिरवी चिंच थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, तेव्हा त्याचा पल्प पूर्णपणे निघून येतो. तर डाळीचं कुकर मी तिकडच्या बनवलं ठेवलं, इकडे चिंच ठेवलेली आहे. तरी दोन्ही शिजत राहतील निवांत. तोपर्यंत मी हांडी कुंडी क्लीन करून घेते आणि भरून घेते. कारण नंतर लाईटचं पण नक्की नसतं. एक वेळा लाईट गेली की लवकर येत नाही, मग फक्त वेट करण्याचंच राहतं आपल्याकडे, दुसरं कुठलं ऑप्शन राहत नाही. तर मला लाईट राहीपर्यंतच मी पाणी भरून घेते. तर हांडा बघू शकता याचा कलर कसा झालेला आहे. तुम्ही म्हणता ना की चिंच लावत जा, लिंबू लावत जा, तर मी आज लिंबूच घेतलेला आहे. लिंबू आणि मीठ घेतलेलं आहे. कारण थोडेसे स्ट्रॉंग डाग असले ना पितांबरीने जात नाहीत लवकर, मग ते लिंबू किंवा चिंच घेतलं तर पटकन जातात. तर इकडे लिंबू घेतलेलं आहे, मीठ लावून मी हांडा क्लीन करत आहे. मग नंतर यावरती तुम्ही म्हणता की साबण लावल्याने तरी पण डाग पडतात, पण यावरती थोडीशी पितांबरी लावून आपण स्वच्छ केलं ना नंतर डाग पडणार नाहीत लवकर. तर लिंबूनं पूर्णपणे डाग निघून गेलेत. बघू शकता छान अशी सोन्यासारखी चमक आलेली आहे. पण असंच ठेवलं ना थोड्या वेळानंच बघा तुम्ही एकदम रंग बेरंग होतो. त्यामुळे पटकन
पितांबरी किंवा साबणी म्हणता तुम्ही. आता ते मी कधी लावलेलं नाही आहे, साबणी लावून बघू शकता. म्हणजे पटकन पाणी पुसायचं इतकंच आहे आपल्याला, म्हणजे जे आहे ना ते पाण्याचे डाग पडतात यावरती. तर पितांबरी पण संपलेली आहे माझ्याकडे, तर थोडीफार पितांबरी होती तितकीच मी घेतलेली आहे. भांड्याला लावून मी छान घासून घेतलेला आहे, पूर्णपणे स्वच्छ धुवून हंडा भरून घेते. म्हणजे बोरवेल यावेळेस बंद आहे, कारण मॉर्निंगला मी चालू केलेलं होतं आणि वरच्या टाक्या फुल झालेल्या आहेत. आता जास्त वेळ मी चालू केलं तर पाणी खाली जातं, त्यामुळे मी तर हंडे धुजोपर्यंत चालू केलेलं नव्हतं. आता हंडे धुवून झाले आणि हा हंडा मी रात्रीच घासून ठेवलेला होता स्टीलचा, कारण ते कालच मी कामं करून ठेवलं. भरण्यासाठी पण विचार केला की मॉर्निंगला दोन्ही हंडे भरून ठेवायचे, कॅन मात्र भरून ठेवलेला आहे मी. तर हे तांब्याचा हंडा मी भरून ठेवलेला आहे. म्हणजे पित्तळ आहे का तांबं ते सांगा, म्हणजे तुम्ही सांगते असता तरी पण लक्षात राहत नाही माझ्या, समजत नाही या दोन्हीतला फरक, पित्तळ कशाला म्हणतात आणि तांबं कशाला म्हणतात. तर इकडं ह्या हंडा जे आहे ना मी कॉटनच्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतलेले, म्हणजे पाण्याचे डाग यावर म्हणजे एक थोडंसंही पाणी राहिलं ना तसे डाग पडतात. तर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे पाण्यानं, पूर्ण पाणी कपड्यानं पाण्यानंच कसं पाणी पुसणार ना, कपड्यानं पुसलेलं आहे. आणि इकडं हे पण हंडा तोपर्यंत भरलेला आहे स्टीलचा. आणि देवासाठी मी पाणी भरून घेतलेलं आहे. आणि अगोदर मी करते आता देवपूजा, म्हणजे जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत देवपूजा करते मी. संघ कामं केले ना, कामं आपली झटपट आवरली जातात. आणि हे जग जे आहे ना बाहेर टी टेबलवरती मी ठेवते, म्हणजे आतमधून तांबा आहे, बाहेरून स्टील आहे, छान आहे. हे मी भरून ठेवते, म्हणजे बाहेरून दिनेश आला, दिनेशची पप्पा आले किंवा कोणी पाहुणे आले त्यावेळेमध्ये तिथल्या तिथं आपल्याला पाणी देता येतं. तर हे जग भरून ठेवते आणि ग्लास ठेवते तिथं. आणि बाहेर एक कॅन पण मी ठेवलेला आहे. आणि एक जग किचनमध्ये आहे, हे पण मी भरून घेत आहे. म्हणजे आता बोरवेल चालू केलेलं आहे, जे हे आहेत आपले तांबे गिलास वाटा सगळेच मी भरत आहे. तर हे पण भरून घेतलेलं आहे. बोरवेल अगोदर बंद करते आणि देवपूजा करून घेते मी, आणि मग नंतरच मी स्वयंपाक करणार आहे, कारण तोपर्यंत डाळ पण शिजेल. आणि तसं तर माझा आणि यांचा उपवास आहे रविवारचा. दिनेश फक्त जेवण करणार, तर विचार करा की सगळ्यांसाठी पोहेच बनवायचे. मी काय पोहे खाणार नाही, यांच्यासाठी पोहे आणि दिनेशसाठी दोघांसाठी पोहे बनवणार आहे. तर तोपर्यंत म्हणजे दिनेश रनिंगला गेलेला आहे, आणखीन आलेला नाही. आज थोडासा लेट केला आहे, दररोज येतो या वेळेपर्यंत, पण आज थोडासा लेट झालेला आहे दिनेशला येता. तर तोपर्यंत मला पण थोडासा वेळ भेटला आणि मी देवपूजा करून घेते. म्हणजे पोहे अगोदरच बनवून ठेवले तर गार झालं तर खावंशी वाटत नाही, तर दिनेश आल्यानंतर मी बनवणार आहे. इकडं सगळे देव तुम्ही खाली ठेवलेले. तुम्ही म्हणता की ताई इथं तुला खरंच खूप अडचण होत आहे, पाणी वगैरे सांडतं, तर तू देव किचन काउंटरच स्नान घालत जा देवांना. तर त्यामुळेच मी देवांना किचन काउंटर स्नान घालते, पण तुमचा थोडासा गैरसमज होतो, त्यामुळेच मी इथं खाली बसूनच देवांना स्नान घातलेलं होतं. पण पाणी खूप सांडत आहे, तरी पण तुम्ही म्हणला की ताई तुला इथं खूप अडचण होत आहे, त्यामुळे तू किचन काउंटर देवांना स्नान घालत जा. तर थँक्यू ताई, खूप माझा सपोर्ट करता, छान वाटतं तुमचे कमेंट वाचल्यानंतर. असे सुंदर सुंदर कमेंट करत जा. आणि माझी व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. आणि तुमच्या एका लाईकमुळे ना मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं रांगोळी पण मी पुसून काढलेली आहे, पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेलं आहे देवारा. आज आसन चेंज केलेलं नाही, प्रत्येक गुरुवारी करत असते, कारण दररोज होत नाही. मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये की दररोजची आपली धावपळ खूप असते, त्या वेळेमध्ये ना असं होतं ना की रेग्युलर जी कामं आहेत ना ते पण आपल्याला करणं होत नाही. आणि तसंच झालेलं आहे. प्रत्येक गुरुवारी मी एक वार नेमिलेला आहे, त्या दिवशी माझी कामं जे आहेत ना ते व्यवस्थित होतात. दररोज मी करेन तर बघा घाईगडबडीत तेही व्यवस्थित होत नाही, हेही व्यवस्थित होत नाही, त्यामुळे प्रत्येक गुरुवारीच मी आसन चेंज करते. तर इकडे देवांना मी किचन काउंटरवर ठेवलेलं आहे. आणि पूजेची जे सामग्री आता लागणार आहे ते पण आणलेलं आहे, म्हणजे इथं जे आहे ना तितकंच आणलेलं आहे. मला ऊस ढाळा हे सगळं भेटलेलं नाही आहे, तर दिनेश आल्यानंतर दिनेशला सांगणार आहे, जवळपास कुठं दिसलं तर घेऊन येईल तो, नाहीतर आता नसलेल्या वस्तू आता कुठून आणणार, कारण मार्केटमध्ये ह्या सगळ्या वस्तू भेटत नाहीत. म्हणजे ढाळा आहे, ऊस आहे, हे पण मार्केटमध्ये इथं काही भेटत नाही आहे. म्हणजे समोर शेत आहे, तिथं भेटलं तर दिनेश घेऊन येईल, पण आता इथं जे आहे ते मी घेऊन आलेले. करडा आहे, जवस आहे आणि तुळशीचे पानं, परत ही जी तुळस आहे ते पण तुळस मी आणलेली आहे. आणि इथं पानं पण आणलेले आहेत. तर देवांना स्नान घातलेलं आहे, कॉटनच्या कपड्यानं पाणी पुसून घेतलं, देवपट्यावर विराजमान केलेलं आहे. हळदी कुंकू चंदन लावून घेऊ. आणि फुलं पण मी मार्केटून आणायला लावलेली आहेत. आणि थोडीफार फुलं मी स्वास्तिकची आणली, तर बघू शकता सगळे कळ्याच आहेत, फुलं उगवतच नाही, दुपारी उगवत आहेत. म्हणजे थंडीमुळे ते पण फुलं जे आहेत ना अशी दुमडून बसत आहेत, म्हणून मी थोडीफारच स्वास्तिकची फुलं घेऊन आलेली आहे. म्हणजे दुपारी उगवल्यानंतर मी मॉर्निंगला परत ते घेता येतात. आणि थोडीफार झेंडूची फुलं स्वास्तिकची म्हणजे शेवंतीची आहेत, पण हे फुलं खूप मोठे असतात, त्यामुळे देवाच्या डोक्यावर तर बसत नाहीत, फक्त अशा पद्धतीने मला समोरच ठेवावं लागतं. पण स्वास्तिकची फुलं ना कशी असतात, एकदम हलकी असतात, देवाच्या डोक्यावर बसतात, म्हणून मला खूप आवडतात ते. पण आजकाल ते फुलं उगवतच नाहीत, असं झालेले मॉर्निंगला लवकर. तर झालेली आहे रोजची देवपूजा, दीप प्रज्वलित केलेली आहे, धूप लावलेली आहे, रांगोळी काढून घेतली, तुळशी पूजन उंबरापूजन पण केलेलं आहे. आता करूया सूर्यनारायणची पूजा. तिथे जे चौरंग आहे, चौरंग मी स्वच्छ करून घेतलेला आहे. यावरती मी सत्यनारायणची फोटो ठेवलेले आहे. आणि चौरंगावरती मी गंगा गौरी आणि चंद्रसूर्य असं मी काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपण गंधानंच हे काढून घेऊ शकतो, म्हणजे गंधगोळी असली ते पण चालते, पण इकडं गंध आहे, गंध घेतलेलं आहे, ज्ञान मी काढलेलं आहे. परत हळदी कुंकू लावून मी पूजन करून घेतलेलं आहे. आता करूया कळस मांडणी. तर रविवारची पूजा अशा पद्धतीनेच केली जाते, म्हणजे प्रत्येक
ठिकाणी पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण मी कळस मांडणी करत नाही. अशा पद्धतीनं पूजन करते, म्हणजे यावरती एक वाटी आणि कृष्ण भगवानची जी मूर्ती आहे ते ठेवली जाते अशा पद्धतीनं. तर कळश भरून ठेवला, हळदी कुंकू तांदूळ फूल हे सगळं घातलेलं आहे कळशामध्ये आणि पानं ठेवलेले आहेत. पानावरती एक वाटीमध्ये कृष्ण भगवान ठेवलेले आहेत आणि समोर मी पानं ठेवले, पानाची पूजा करून घेतली आणि सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे, जसं खारी खोबरं सुपारी हळदीचं खोम हे सगळं ठेवलेलं आहे. आणि फळामध्ये आपण केळी जी फळं आहेत आपल्याकडे ठेवू शकता. मी जाम आणि संत्रा ठेवलेला आहे आणि जी आता ही पूजेची सामग्री आहे ते मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे. म्हणजे अशाच पद्धतीने हे पूजन केलं जातं. गावाकडे आम्ही ना शेताकडे जायचो, म्हणजे शनिवारी जायचं शेताकडे आणि सगळी पूजेची सामग्री आदल्या दिवशीच घेऊन यायची आणि मॉर्निंगला सकाळी लवकर पूजन करायचं, असं होतं गावाकडचा रुटीन. पण इथं काही या वस्तू भेटत नाहीत आणि आम्ही जास्त बाहेरही जात नाही आहे, तर जितकं भेटतं तितकं मी ठेवत असते. तर अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे. आता फुलं वाहून घेऊया. आणि आज सूर्यनारायणची पूजा लवकर केली जाते, म्हणजे 7 वाजताच. पण आपली जे दररोजची पूजा आहे आणि इथं सूर्यनारायणची जी पूजा मी मांडलेली आहे ह्या अगोदर करायची, आरती करायची आहे, मग सूर्यनारायणची पूजा करायची आहे. म्हणूनच पूजा मॉर्निंगला लवकर केली जाते. म्हणजे असं म्हणलं जातं सूर्यभगवानचा प्रकाश पडावं तर पूजेवरती. आणि ही पूजा तुळशीपाशी बाहेर अंगणात मांडली जाते, पण मी इथं आतमध्येच मांडलेली आहे, कारण बाहेर कसं आहे वातावरण तुम्ही बघता, वानरं आले की काहीच ठेवत नाहीत, त्यामुळे मी इथंच पूजा मांडणी केलेली आहे. फुलं वाहिलेले आहेत आणि या पूजेमध्ये महत्त्वाचं तीळ साखर असते आणि ओटीला घालायचं असतं. काय बोरं ऊस हे सगळं आपल्याला वाण बनवायचं असतं आणि ते सगळं ओटीला घालायचं असतं आणि बायांची ओटी भरली जाते. पण ते काही मला भेटलेलं नाही. मी फक्त तीळ आणि साखर ठेवलेली आहे आणि दूध घ्यायचं आहे, पण दूध आत्ता आलेलं आहे. तर दूध गरम करून घेते आणि कशा पद्धतीने मी पूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर.